तुमची क्रेडिबिलिटी काय आहे? तुमच्यावरती विश्वास ठेवावा असं तुम्ही काय केलं आजपर्यंत? सतत काहीतरी विचित्र गोष्टी घडत असतात आणि त्या पण सगळ्या तुमच्याच बाबतीत. आणि आता काय तुम्ही माझ्या भावाला टार्गेट केलंय? रोज उठून तुम्ही त्याचा अपमान करता, नवीन नवीन आरोप त्याच्यावरती करता आणि स्वतःच तोंडावरती पडता. का ठेवायचा तुमच्यावरती विश्वास? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी तुमच्या जागी असते तर माझंही हेच झालं असतं. पटलं? अरे वा, धन्यवाद. पटलं मला, पण मी असं म्हणाले की माझ्याकडे पुरावा आहे, फक्त ऐनवेळी मला तो दाखवता आला नाही. पण म्हणजे माझं बोलणं खोटं आहे हे सिद्ध होत नाही. मी म्हणाले ना तुम्हाला, प्रश्न इतकाच आहे की ऐनवेळी माझ्याकडचा पुरावा मी तुम्हाला दाखवू शकले नाही. राजवाडे ऐका, कोर्टात जर आपण पुरावा नाही दाखवू शकलो तर तो गुन्हा झालाच नाहीये असं होत नाही ना. तो गुन्हा झालेला असू शकतो आणि हे पटत असणार आहे तुम्हाला. तसंच मला मान्य आहे, मी जेव्हा जेव्हा अंशुमनच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी सांगायला गेले तेव्हा मी ते समावू सिद्ध नाही करू शकले. पण याचा अर्थ मी खोटं बोलते असं नाही होते. मी खरं बोलते, कारण मी होते ना त्या क्लबच्या खोलीमध्ये, त्यामुळे मी पाहिलंय. ती गरीब आहे म्हटलं, तिच्या समोर तो अश्लील अशा मागण्या करत होता. अहो, एक वेळ होती जेव्हा गळा धरला होता तुमच्या भावाने तिचा आणि ती गरीब पोरगी बिचारी हादरून गेली होती. इनफ. बास बास बास. आता तुम्ही जे सांगताय यातलं मी काहीही पाहिलं नाहीये. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी सुद्धा स्वतःच्या कानांवर नाही तर डोळ्यांवरती आणि बुद्धीवरती विश्वास ठेवणारा माणूस आहे. आणि माझ्या डोळ्यासमोरचा अंशुमन असं काही करेल असं मला वाटत नाही. आणि माझी बुद्धी सांगते की आपला अंशुमन असं काही करूच शकत नाही, कारण त्याच्यावरच्या संस्कारांवरती माझा जास्त विश्वास आहे तुमच्यापेक्षा सुद्धा. आणि हे सगळं करून काय मिळवलं तुम्हाला? एवढी राळ उठवायला गेलात, काय उपयोग झाला? स्वतःच धुळीत माखला. आणि परिणाम काय झाला? काकूची तब्येत बिघडली, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं. का केलं तुम्ही हे सगळं? का तोच दिवस निवडलात तुम्ही? माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस होता तो. माझ्यासाठी माझी आजी काय ना तुम्हाला कधीच कळणार नाही. पण तुम्ही नाचवलात आजीच्या वाढदिवसाचा दिवस आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काही शरम, काही गिल्ट? मला खूप वाईटही वाटतंय, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीच करणार नव्हते ह्यातलं. मला माहिती आहे तुमच्यासाठी तो दिवस किती महत्वाचा होता. मी खरंच नव्हते करणार काही. इनफॅक्ट अहो, आम्ही ठरवलं होतं की दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटायचं, आणि तेही सगळ्यांसमोर नाही, कुठेतरी एकांतात तुम्हाला बाहेर भेटायचं, किंवा ऑफिसमध्येही तुम्ही एकटे असताना तुम्हाला भेटून ते सगळे पुरावे दाखवायचे असंच ठरलं होतं. पण ऐनवेळी जे काही झालं, ती श्वेता तिथे पोहोचली आणि पण बरोबर आहे तुमचं. सॉरी, मी काय बोलू आता? माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी फक्त माफी मागू शकते तुमची. तुम्ही दिवसात जर 1000 वेळा माफी मागता, पण त्याचा आता काही उपयोग नाही. निरर्थक आहे सगळे. बंद करा माफी वगैरे मागण्याचं नाटक सगळं. तुम्हाला कळते का हे जे तुम्ही वागताय, जे तुम्ही करताय, या सगळ्यामुळे तुम्ही या घरापासून, या कुटुंबापासून दूर चाललाय? हे कळते का? कदाचित तुम्हाला आयुष्यात कधी कळणार पण नाही. बास. आणि आता